रोहित पवारांनी त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल सुद्धा भाष्य केलं। काहीही झालं तरी भाजप सोबत जाणार नाही असं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलंय। आणि याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटलांनी काय म्हटलं ते सुद्धा आपण पाहूया। पवार वर्सेस पवार होऊ देणार नाही याचा अर्थ नक्की काय आणि ते का होऊ नये? म्हणजे अजितदादांचा पक्ष हा भाजपला सोडून महाविकास आघाडीमध्ये येईल असाच तो अर्थ त्या ठिकाणी निघतो। मगच पवार विरुद्ध पवार तिथं होणार नाही। पण उद्या जाऊन जर ते सत्तेत राहिले, भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आम्ही विरोधात राहिलो आणि उद्या जाऊन पवार परिवारातलाच एक उमेदवार त्यांनी दिला आणि इथून सुद्धा जर निर्णय झाला तर पवार विरुद्ध पवार होणार। भाजपची साथ जर सोडली अजितदादांच्या पक्षाला तर मग पवार विरुद्ध पवार होणार नाही असं मला वाटतं। पण उलटही होऊ शकतं। कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? पक्षाचं मला सांगता येणार नाही। पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात। मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे। त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल जो कदाचित घेतला जाणार नाही त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो। म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही जाणार। रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन निवडणूक लढवणार होते। रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती। आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।